काल होता संडे म्हणजे सुट्टीचा दिवस आणि सुट्टीचा दिवस जर असेल ना तर मग हमखास कुठेतरी जायचं असतं कारण की रोज घरात बसून जरा बोर होतं. मग ती मी असो किंवा सिया असो. तर आज जवळच एक एक्झिबिशन लागलं होतं आमच्या घराच्या. तर हा व्लॉग मी लवकर टाकते कारण की जर तुम्हाला कुणाला जायचं असेल तर जाऊ शकता. छान छान मस्त प्रोडक्ट त्यांनी तिथे लावलेत एक्झिबिशनमध्ये. आणि एक्झिबिशनचा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे जेव्हा आपण एंट्री करतो तेव्हाच मी तुम्हाला दाखवलं की सिरॅमिकचे खूप सारे प्रोडक्ट त्यांनी ठेवलेले होते. त्यामध्ये झाडं वगैरे लावायच्या कुंड्या असतील किंवा जे पण सिरॅमिकच्या गोष्टी असतात म्हणजे घराच्या किचनच्या असतील किंवा हॉलच्या असतील जे डेकोरेटिव्ह वस्तू असतील. पण मला ना जरा त्या वस्तू महागड्या वाटल्या. म्हणजे मागच्या वेळेस पण जेव्हा ते एक्झिबिशन लागलं होतं तेव्हा पण मी तिथून घेतलं होतं. पण तेव्हाच ते जरा महाग वाटलेलं म्हणून मी तिथं ते स्किप केलं ह्यावेळेस. पुढे आलो आणि पुढे एक शॉप दिसलं ते म्हणजे छान कॉटनच्या कुर्ती होत्या तिथे. शॉर्ट असेल लॉंग असेल तर मी एक घेतली जी तुम्हाला मी दाखवली. तर 350ला त्यांनी सांगितलं पण म्हटलं चल बार्गेनिंग करू थोडंसं. तर 300पर्यंत तो पोहोचला आणि त्याने दिली म्हणजे परवडली. आणि मी माझ्या घरी येऊन अजून 1 वर्ष पण नाही झालंय आणि मी माझं पूर्ण घर 3 टाईम तरी पूर्ण साफ केलंय. तर मला अशा गोष्टी खूप इम्पॉर्टंट वाटतात. मग हे म्हटले चल तू काही जास्त हाताने मेहनत नको करू, हे घेऊ. आता दादानी तर खूप फास्टमध्ये करून दाखवलं स्वच्छ करायचा कसा काच. आता आपल्याकडनं किती होणार हे माहिती नाही पण आम्ही ते प्रोडक्ट घेतलं. आणि मला एक वेळेस असं वाटलं की मी इथे शॉपिंग करण्यासाठी कमी आणि खाण्यासाठी जास्त आली की काय. आता मी काय करणार, सगळे म्हणतात हे टेस्ट करून बघा ते टेस्ट करून बघा आणि मग कुणी म्हटलं तर चला करून बघा. त्यानंतर जे मसाले आवडले ते घेतले, काही वेपर्स वगैरे घेतले जे बेसनचे वगैरे बनवलेले होते म्हणजे सियाला स्पेशली. आम्ही तर काही एवढं खात नाही. अजून काही बघितले थोड्याफार गोष्टी पण मला जरा महागड्या वाटल्या मग मी काही घेतल्या नाही त्या. आणि क्वालिटी तशी पाहिजे जर तुम्ही महाग देताय गोष्टी. घरी येईपर्यंत संध्याकाळी बराच वेळ झाला होता, 8:30 वगैरे वाजले असतील. नंतर स्वयंपाक केला आणि आजची संध्याकाळ ही अशी काहीशी होती म्हणजे आज होता फ्रेंडशिप डे आणि सकाळी ह्या छोट्या मित्रांनी सियाला फ्रेंडशिप बँड बांधले आणि संध्याकाळी आल्या होत्या दुर्वा आणि अलिशा ज्या मोठ्या दिदी फ्रेंड्स आहेत सियाच्या. आणि यांना बघून खरंच लहानपणीचे ते शाळेचे दिवस आठवले. म्हणजे किती मज्जा होती तेव्हा. ते एवढ्याशे फ्रेंडशिप बँडचं ते एक रोल जरी भेटलं तरी एवढी आणि सियाच्या चेहऱ्यावरची खुशी तुम्ही बघा म्हणजे बापरे. तर असा होता आजचा दिवस. जर तुम्हाला एक्झिबिशनला जायचं असेल तर नक्कीच जाऊ शकतात. पण मला तिथल्या 1-2 दादांनी सांगितलं की आज लास्ट डे आहे. आता तो खरंच आहे की नाही हे मला. जर तुम्हाला जायचं असेल तर एकदम माहिती काढून जा म्हणजे कसं उगाच जाऊन चक्कर नको व्हायला. आणि आमचं इकडे चाललंय की क्रिकेट खेळायचं. तर क्रिकेट कसं खेळताय जरा बघा. म्हणजे बॉल फेकायचा त्यानंतर येऊन डॅडाला एक पप्पी द्यायची म्हणजे. चला तर मग भेटू लवकरच, तोपर्यंत बाय.